म्हणूनच देह पंढरी आत्मा पांडुरंग हे सत्य आहे। याच शरीराला आपण पंढरी म्हटलेलं आहे, कारण याच शरीरामध्ये पंढरीमध्ये जेवढे वारीकरी जातात, जेवढे वारकरी जातात, तेवढ्या संख्येने, त्याच्यापेक्षा कितीतरी संख्येने आपल्या शरीरामध्ये शरीरपेशी आहेत आणि मेडिकल सायन्स प्रमाणे त्या स्वतः जिवंत आहेत। म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती मोठं ब्रह्मांड आहे लक्षात ठेवा। म्हणून आपण या शरीराला पंढरी असं म्हटलेलं आहे। श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज एक आपल्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे। हा देह पंढरी आत्मा पांडुरंग म्हणजे नेमकं काय, किंवा याचा खुलासा आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून करता येईल काय? याचा खुलासा आपल्याला दोन प्रकारे समजून घेता येईल। पहिला, आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला याचा खुलासा समजून घ्यावा लागेल आणि तो खुलासा आपल्याला विष्णू पुराणातून घेता येईल। विष्णू पुराणानुसार एक कथा आहे। पाण्यावरती एक पिंपळाचं पान वाहत आलं, त्या पिंपळाच्या पानावरती छोटंसं बालक वाहत आलं। ते बालक पाण्यातून बाहेर पृथ्वीवरती आलं। ते बालक बाहेर आल्यानंतर पृथ्वीवरती पाय ठेवल्यानंतर ते मोठं झालं। मोठं झाल्यानंतर त्यांचं नाव विष्णू भगवान असं ठेवण्यात आलं, म्हणजेच नारायण असं ठेवण्यात आलं। त्या नारायणाला त्यावेळेला पृथ्वीवरती एकटाच असल्यामुळे त्यांचं मन रमेना। त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की माझ्याबरोबर इतर अजून कोणी असेल तर मला इथे त्यांच्याबरोबर कोणतेही कार्य करायला मला आवडेल, अशा हेतूने त्यांनी मनात विचार करायला सुरुवात केला। मनात असा विचार करताच त्यांच्या बेंबीतून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि भगवंताला म्हणाले, हे भगवंत, आपली काय इच्छा आहे ती मला सांगावी, त्याप्रमाणे मी सर्व कार्य करण्यासाठी तत्पर आहे, मी समर्थ आहे, आपण फक्त आज्ञा करावी। भगवंत म्हणाले, आपण सर्व प्राणी मात्रांची निर्मिती करावी। असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव लगेच तयार झाले, परंतु ब्रह्मदेवाने भगवंतासमोर हात जोडून विनम्रपणे एक विनंती केली, हे भगवंता, मी प्राणीमात्राची निर्मिती करतो, परंतु मी निर्माण केलेल्या प्राणीमात्रांमध्ये मी जीव कोटून टाको, आत्मा कोटून टाको। तेव्हा भगवान म्हणाले, माझ्यातलाच थोडा थोडा अंश घेऊन सर्व प्राणीमात्रांमध्ये टाक। त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने भगवंतामधला थोडासा अंश घेऊन प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये टाकला। तोच अंश मनुष्य प्राणीमात्रामध्ये सुद्धा आहे। आपल्या सर्वांमध्ये ईश्वरांश आहे, नारायणाचा अंश आहे। म्हणून म्हटलेलं आहे, हा देह पंढरी आत्मा पांडुरंग, कारण तो नारायणाचा अंश म्हणजेच भगवान विष्णू, म्हणजेच कृष्ण, म्हणजेच पंढरीचा राजा पांडुरंग विठ्ठल। अशा पद्धतीने आपल्याला याची प्रचिती पुराणिक कथेतून मिळते। परंतु आपला मूळ प्रश्न आहे, हा देह पंढरी आत्मा पांडुरंग याचा वैज्ञानिक डेव्हलपमेंटमध्ये कसा खुलासा करून घेता येईल? आपला हा देह एकपेशीय नसून अनंत पेशीय आहे। म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत आणि या 10 अब्ज शरीर पेशी आपल्या शरीरामध्ये मेडिकल सायन्स प्रमाणे त्या जिवंत आहेत, म्हणून आपण जिवंत आहोत। याच पेशींना मेडिकल सायन्स प्रमाणे स्वतःचं मन सुद्धा आहे, ते त्यांच्या मनाप्रमाणे वागतात। आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत, म्हणून आपण सकाळी जागे झालो, म्हणून आपण एवढ्या लांब येऊन बसलो, म्हणून आपण एकमेकांशी संवाद साधत आहोत, ऐकून घेत आहोत आणि ज्ञान सुद्धा समजून घेत आहोत। याचाच अर्थ आपल्याला जिवंत ठेवणारे कोण आहेत तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी।
आणि आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, जे चैतन्य आहे, ते चैतन्य म्हणजेच आत्मा, म्हणजेच पांडुरंग, म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जी, म्हणजेच ईश्वरांश, म्हणजेच नारायणाचा अंश आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. अशा रूपाने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ओवीचा अर्थ व्यवस्थितपणे समजावून घेता येतो. म्हणूनच देह पंढरी आत्मा पांडुरंग हे सत्य आहे. याच शरीराला आपण पंढरी म्हटलेलं आहे, कारण याच शरीरामध्ये, पंढरीमध्ये जेवढे वारीकरी जातात, जेवढे वारकरी जातात, तेवढ्या संख्येने, त्याच्यापेक्षा कितीतरी संख्येने आपल्या शरीरामध्ये शरीरपेशी आहेत आणि मेडिकल सायन्स प्रमाणे त्या स्वतः जिवंत आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती मोठं ब्रह्मांड आहे लक्षात ठेवा. म्हणून आपण या शरीराला पंढरी असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये जे चैतन्य निर्माण झालेलं आहे, त्यामध्ये जी काही ऊर्जा आहे, ती ऊर्जा म्हणजेच आपला आत्मा, म्हणजेच पांडुरंग आहे. हे समजून घेतलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.